संतांनी महाराज सदा नामघोष, सदा हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, अखंड नामस्मरण केलं संतांनी महाराज. किती नामस्मरण केलं असं म्हणतात. तुकोबरांच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण होतं, फक्त जांभाई दिली, शिंक दिली, शिंकला मनुष्य, तेवढाच फक्त वेळ वाया जात होता महाराज. बाकीचं सगळं नामस्मरण होतं 24 तास. असं म्हणतात तुकोबराय शौचालयाला गेले तरी नामस्मरण बंद नव्हतं. शौचालयाला बसले तरी नामस्मरण बंद नव्हतं. लोकांनी तक्रार केली, महाराज अपवित्र ठिकाणी तुम्ही बसले, पवित्र देवाचं नाव घेऊ नका. तुकोबरांनी ठिकलंय, उद्यापासून घेणार नाही. दुसरा दिवस उजडला, तुकोबरांचं नामस्मरण सुरू झालं. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. लोकांनी महाराज सांगितलं, महाराज अपवित्र ठिकाणी तुम्ही बसलेला, पवित्र देवाचं नाव घेऊ नका. तुकोबरांनी सांगितलं, ठीक आहे, दुसऱ्या दिवसापासून घेणार नाही. शेवटी महाराज दुसराही दिवस उजडला, पण तुकोबरांचं नामस्मरण बंद व्हायला तयार. माझी माग झाली आला वरवाचा, माझी माग झाली आला वरवाचा, माझी माग झाली आला वरवाचा, माझी घेतलाती माझी मग झाली आला वरवाचा, माझी मग झाली आला वरवाचा. बंद व्हायला तयार नाही महाराज. शेवटी रामेश्वर भट्टाकर तक्रार केली लोकांनी, महाराज तुकोबराय अपवित्र ठिकाणी बसलेले, पवित्र देवाचं नाव घेताय, तुम्ही सांगा. रामेश्वर शास्त्री जवळ गेले महाराज आणि रामेश्वर शास्त्री सांगितलं, महाराज नाव घेऊ नका. पण तुकोबरांचं बंद व्हायला तयार नाही. रामेश्वर भट्टाने जीभ धरली महाराज. तुकोबरांची काय धरली? जीभ धरली, जीभ. तुकोबरायचं बंद झालं, पण रामेश्वर शास्त्रीच्या हातातून, रामेश्वर शास्त्रीच्या पायातून, रामेश्वर शास्त्रीच्या रोमारोमातून श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. रामेश्वर शास्त्री म्हटले, नेमकं काय झालंय तुकोबराय? काय नाही, पिन लावली आणि सप्लाय सुरू झाला, बाकी काही झालं नाही. का? मी सुद्धा आता काही करू शकत नाही का? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. संत महात्म्याने एवढं नामस्मरण केलं. अहो, संत महात्म्याने जागृतीमध्ये असणार नामस्मरण केलं, महत्व नाही. संत महात्म्याने स्वप्नामध्ये नामस्मरण केलं, महत्व नाही. संत महात्म्याने सुषुप्तीमध्ये नामस्मरण केलं, महत्व नाही. संत महात्मे मरून गेले महाराज, मरून, तरी नामस्मरण सोडलं नाही. तुकोबरायांच्या अंगावरती भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यानंतर जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. कुणाच्या? पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि पाणी ज्यावेळेस देव असा रडू लागला, नामदेव महाराज जवळ गेले. नामदेव महाराज सांगितलं, देवा कशा करता रडताय? का रडताय? अहो, संपूर्ण जग तुमच्या दारामध्ये उभा आहे. कशा करता? सुखाची भीक मागतंय. सगळं जग दुःखामध्ये, दुःख नष्ट व्हावं म्हणून तुमच्याकडे प्रार्थना करतंय, सुख द्यावं म्हणून. सुखरूप आहेसा तुम्ही, सुखरूप आहात. सुखाची मागणी तुमच्याकडे करायची, आणि आज तुम्हीच काय करताय? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ही कशाची दाटी? तुमच्याकडं सुख मागण्याकरता दाटी. आणि तुमच्या दरबारामध्ये आल्यानंतर सुख प्राप्त होतं म्हणून लोक येतात. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ, गले से लगाए जाते हैं, दरबार में बंसी वाले की. सगळं दुःख नष्ट व्हावून तुमच्या लोक दारामध्ये येतात. आज तुम्ही दुःखी आहात, काय काय कारण? नामदेव महाराजांनी प्रश्न विचारला. देवानी सांगितलं, देवा नामा, माझा एक भक्त भिंतीखाली कोसळून मेलाय, जा आणि त्याचे हाडं घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, महाराज त्या देवा, त्या भिंतीखाली का एक मनुष्य मेला नाही, हजारो माणसं मेलेत. हजारो माणसाच्या हाडाचा ढीक तयार झालेला आहे. तुमच्या चोकोबरांची हाडं कुठं सापडायची?
त्यावेळेस देवाने सांगितलं, जा, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना ते माझ्या चोक्याचे हाड असतील. नामदेव महाराज गेले महाराज, आणि गेल्याच्या नंतर बरेच हाड पाहिले. कोणी? नामदेव महाराजांनी. कुठल्या हाडातून महाराज गुटक्याचा आवाज येत होता, कुठल्या हाडातून तंबाखूचा आवाज येत होता, कुठल्या हाडातून दारूचा आवाज येत होता, कुठल्या हाडातून गांजाचा आवाज येत होता, कशाचा आवाज येत होता आता मी सांगत. पण 2 हाडं कोपऱ्यामध्ये पडलेली होती महाराज. त्या हाडातून आवाज आला, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. दुसरं हाड उचललं, कानाला लावलं, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे. 2 हाड उचलले, देवाच्या दरबारामध्ये आणले. जगाच्या मालकाने महाराज स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूनं त्या हाडावरती अभिषेक केला आणि स्वतःच्या हातानं महाराज परमात्म्यानं सुखोबरांना समाधी दिली. म्हणून बघा, या भारत देशातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, आपल्या रामवाडीचा, बरोबर, रामवाडीचा कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, जगाच्या मालकाचं दर्शन नंतर आहे महाराज, अगोदर चोखोबरांचं दर्शन आहे. का? काय केलं? संत महात्म्याने नामस्मरण केलं महाराज. किती केलं? एवढंच संतांनी नामस्मरण केलं महाराज. आता हे पकवाजातून नामस्मरण काढतात, विठ्ठल विठ्ठल असा आवाज काढतात. इकडे गायक मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्यांच्या ओटातून त्यांच्या बेंबी देटापासून ते ओरडतात. पण आपल्याला काय धक्का लागलेला? आता टाइम नाही आपल्याला. हा, करा हातवर, चला. इकडे पाठी माग बसलेले, हा, हात वर. एक हात नाही, प्रचाराला नाही करायचं आपल्याला. 2 हात वर, सगळे सगळे. हा, तिकडे वाट्यावर बसलेले. हा, राहू द्या सकाळपर्यंत अशीच, का कालावाईपर्यंत राहून द्यायची. संतांनी एवढं नामस्मरण केलं महाराज, मग आपण सुद्धा नामस्मरण किमान सप्त्यात तरी केलं पाहिजे. बाकीचं जाऊ द्या, दे सोडून. सप्त्यात का होईना आपण नामस्मरण केलं पाहिजे. टाळे वाजवण्याचे महाराज 4 फायदे. किती सांगू का? 4 वाजतील बरं का, पुन्हा जेवायचं अवघड होईल. 2 सांगतो. किती? 2. किती सांगतो? 2. ऐका, आयुर्वेदिक शास्त्र असं सांगतंय, रोज जर आपण सकाळी 10 मिनिटं टाळी वाजवली, काय केली? 10 मिनिटं जर रोज सकाळी आपण अशी टाळी वाजवली, थांबा वाजू नका, अशी जर रोज टाळी वाजवली तर त्या माणसाला कधीच अटॅक येत नाही. का बरं अटॅक येत नाही? त्याचं कारण असं आहे, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती? 72,000 नाड्यात. ते असं घर्षण होत आहे त्याचं टाळी वाजली की. मग आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज झालेले आहे. थांबे, आपल्या शरीर लोंडकर थांबे, आपल्या शरीरामध्ये ते घर्षण झालं की ब्लॉकेज तयार झालेले असते. तेलकट खाऊ खाऊ, गुटखा खाऊ खाऊ, बिड्या ओढू ओढू जे ब्लॉकेज तयार झालेले ते ब्लॉकेज सगळे निघून जातात. म्हणजे त्या माणसाला अटॅक येत नाही. दुसरा फायदा असा आहे, काय झालं? नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं वाळवंटामध्ये पंढरपूरला, आणि गोरोबा काकांना हात नव्हते महाराज. गोरोबा काका पंढरपूरला गेले, आणि पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव महाराज सांगितलं हात वर करा. नामदेव महाराज सांगितलं हात वर करा. सगळ्यांनी हात वर केले महाराज, पण गोरोबा काकांना हातच नव्हते ना, हात वर कसं करायचे? पण संतांची पायी ज्या अर्थी नामदेव महाराज सांगतात हात वर करा, नामदेव महाराजांच्या शब्दावरती विश्वास ठेवला महाराज, आणि गोरोबा काकाने हात नसताना सुद्धा हात वर करण्याचा प्रयत्न केला. त्या भजनाचा परिणाम असा झाला, गोरोबा काकांना नवीन हात फुटले. नवीन, जरा लेट करून टाका. ऐका ऐका, आता पुढचं ऐका. गोरोबा काकांना भजनामुळे नवीन हात फुटले. आपल्याला हात आहेत. जर भजनाची टाळाटाळी केली तर सकाळी हे हात दिसणार नाहीत. मग हात नसल्यावर काय पंचायत होती? मग अवघड आहे महाराज. हा, करा हातवर, चला. हा, झालं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल. हा,
विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल 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 माझा मी विठ्ठल माझा मी घ्या हात खाली 10 मिनिटं लागली कशाला हात वर करा हात वर करा शेकंद पण नाही लागला कशाला अहो म्हटलं सुद्धा नाही मी हात खाली करा पटपट हात खाली झाले महाराज आणि जे आता पंक्ती बसणार आहेत बघा आता जेवण हे झाल्यानं कीर्तन झाल्यानंतर आहो ती चटाई उचलायच्या अगोदरच लगेच बसते ती महाराज म्हणजे भोजनाला पुढं आणि भजनाला माग आपली परिस्थिती अशी महाराज आता सगळ्यांनी भजन केलं पण त्या चष्म्यावल्या आजीने काय भजन केलं नाही बघा तुम्हाला 50% किती वरून एसटी फुकट आहे वरून 1,500 पगार आहे एवढं सगळं असताना महाराज तुम्ही मागं म्हणल्यावर कसं मिळ लागायचं तुम्हाला 100% आरक्षण किती 100% द्यायला आपण यांना जर 100% मिळालं तर आपल्याला भांडेच घासावं लागतील घरी पर्याय हा तुम्ही सुद्धा मागं नाही राहिलं पाहिजे आता मी पुढं म्हणणार झालंय आपलं कीर्तन वेळच संपला आता काय करावं वेळच नव्हता त्या पावसामुळे वेळच नाही मिळाला आपल्याला एकच चरण सुटले आता नामघोष सांगितला अभंगामध्ये त्यामुळे नामघोष केला पाहिजे आता मी पुढे म्हणतो सगळ्यांनी पाठीमागानं म्हणायचं महिला मंडळ बरं का महिला मंडळ 50% बघू पावर किती तुमची 50%ची सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ऐकायला येईल तुम्हाला नाही म्हणा ना नाही म्हणा ना नाही म्हणते ऐकायला येत नाही म्हणते जरा मोठा आवाज काढा की 1,500 जरा आवाज काढा सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला
नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई चष्म्याने आजी म्हणीत नाही. वा 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 तुमच्याबद्दल एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा वाजवा. सुंदर भजन केलं तुमचं होतंय का जमतंय का म्हणू काय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वाह यांना 5,000 पगार चालू करावा लागतील महाराज. हे 1,500 हप्ता बंद करावा लागतो तुमचा. आवाज कसला निघाला बघा. तुम्ही सगळ्यांनी गोड भजन केलं तुमच्याबद्दल एकदा तुम्हीच टाळ्या वाजवा जोरदार. हा वा 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 सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. काय केलं संत महात्म्यांनी सतत नामस्मरण केलं अखंड नामस्मरण केलं त्याचा परिणाम काय झाला चित्त सदा समाधानाला प्राप्त झालं महाराज. नामस्मरण संत महात्म्याने एवढं केलं महाराज. संत महात्म्याने नामस्मरणाला धन म्हटलेलं आहे. धन आपण ज्याला धन म्हणतो तो पैसा आहे पण संत महात्म्याचं धन कुठलंय माहिती का. धन घरी पांडुरंग धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना अभंग हे सरेना धन घरी पांडुरंग धन घरी पांडुरंग. संतांचं धन कुठलंय नामस्मरण हे धन आहे. पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो खर्ची ना तोटे चोर ना लूटे खर्ची ना तोटे चोर ना लूटे दिन दिन बढ़त ही जायो पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो. ते धन होतं संताचं महाराज. आपलं धन वेगळं संताचं धन वेगळं. आपल्याला सोपं सांगितलं. आपल्याला काय सांगितलंय नामस्मरण कलियुगामध्ये दुसरं काय सांगितलंय का. कलियुगा माझी कलियुगी उद्धार सकळांशी येते नामसंकीर्तन जळतील पापे सोपेवर मामा स्वल्प वाटे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ हरिहरी तुम्ही हरिमुखे हरिमुखे पुण्याची गणना किती प्रमाणात द्यायच्या. रामकृष्ण उच्चार अनंतराशी काय पळतय पुढं पापाचे कळप पळते पुढे. रामकृष्ण नामी उन्मनी तयाशी लादली विठाला 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 विठाला. याच्यापेक्षा सुद्धा सोपं सांगितलं महाराज. आता एक दृष्टांत सांगून कीर्तन संपवतं. याच्यापेक्षा सुद्धा सोपा परमार्थ सांगितला आपल्याला महाराज संत महात्म्याने. किती सोपा सांगितलं बघा. ऐका काय झालं माहिती का. तुकोबरांचं कीर्तन ऐकलं एका शेठजीनं. मोठा शेठजी होता पैशावाला धनवान शेठजी होता. तुकोबरांचं कीर्तन ऐकलं महाराज. पहिलं कीर्तन ऐकल्यानंतर माणसं सुधरत होती. रेंज कमी का नव्हती मला वाटतं टावर खाली रेंज कमी. कीर्तन ऐकल्यानंतर माणसं काहीतरी आचरण करत होती सुधरत होती. आता तसं नाही महाराज. कीर्तन आले लोक महाराज लोकांची चप्पल घेऊन जाते. हे सुधारण्याचे लक्षण नाहीत हे बिघडण्याचे लक्षण आहेत. तुकोबरांचं कीर्तन ऐकलं महाराज त्या शेठजीनं आणि ठरवलं की आता इथून पुढं परमार्थ करायचा. काय करायचा आता स्वतः करता जगायचं नाही. गेला महाराज तुकोबरांकडे म्हणला महाराज मला काहीतरी असा उपदेश करा की जेणेकरून मी परमार्थ करील. तर तुकोबरांनी सांगितलं एक काम कर माझ्या शेजारी बस नामस्मरण कर झाला परमार्थ. नाही म्हणली एवढा वेळ नाही म्हणली मला. मी गल्ल्यावर बसलेलो असतो म्हणला कुठं आणि रोज मी काय करतो पैसा मोजतो. ठीक आहे म्हणले काय कर गल्ल्यावर बसल्यानंतर काय कर माळ घे माळ मण्याची काय घे माळ घे माळ जपत बस श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यासमोर तुळशीचे मणी येत नाहीत मग दुसरेच मणी येतात. मणी म्हणजे पैसा दुसरं मला दिसत नाही. ठीक आहे म्हणले एक काम कर मग तू काय म्हणजे नेमकं तुझ्याकडे काय म्हटली कशाचा दुकानदार आहे तू. तर म्हणला मी किराणा दुकानदार आहे. कोण आहे
किराणा दुकानदार. मग काय म्हणले, तुझ्या दुकानामध्ये काय फळ आहे का? म्हणे काय फळ? हो, माझ्या दुकानामध्ये काय फळ आहे म्हटलं. तुमच्या दुकानामध्ये जायफळ आहे का? जायफळ सुद्धा आहे. मायफळ आहे का? मायफळ सुद्धा आहे. तुझ्या दुकानामध्ये जिरे आहेत का? काय बोलतात तू कोबरा, माझं काय भंगाराचं दुकान आहे? किराणा दुकान आहे, किराणा दुकानामध्ये जिरे असणारच. बरं आज ठीक आहे. मिरे आहेत का? मिरे सुद्धा आहेत. हिंग आहे का? हिंग सुद्धा आहे. मग ठीक आहे म्हणले, तिथंच देव आहे म्हणले, दुसरीकडे जायची गरज. तो म्हटलं महाराज, हिंगण मिरेन जिरेन ह्याच्यात कुठं देव असतो का? त्यांनी सांगितलं, हे बघ, त्याच्यातच देव आहे खरा, पण ते जे तू घेतोय ना हिरे जिरे, ते तुझ्या दुकानातलं मी सांगत नाही. काय फळ या शब्दाचा अर्थ काय माहिती का? काय फळ म्हणजे ही काया शरीर. हे काय फळ, हे काय काय फळ शरीर. आणि एक दिवस काय होणार आहे? जाणार आहे. म्हणजे जाय फळ, देह जाणार जाणार त्याशी, किंवा नाशिवंत देह घडी घडी काळ. म्हणजे एक दिवस काय होणार आहे? जाणार आहे. शरीर आटे संपत्ती आटे, शरीर एक दिवस जाणार आहे. काय फळ? एक दिवस जाय फळ. कारण निर्माण कशापासून झालंय? मायेपासून. हे मायेचं फळ आहे. कशाचं फळ आहे? मायेचं फळ आहे. मग ठीक आहे म्हणले, या काय फळाविषयी, जाय फळाविषयी, माय फळाविषयी जो अंतःकरणामध्ये धारण केलाय, काय? मिरे. काय धारण केलाय? मिरे. मग मी कीर्तनकार रे, मी वादक रे, मी गायक रे, मी आमकार रे, मी तमकार रे, मी सरपंच रे, मी आमदार रे, मी खासदार रे, जे काय असेल ते, मी युट्यूबवाला रे, जे काय असेल ते सगळं मिरे. तो मिरे एकदा जिरे, मिरे एकदा जिरला, हिंग देव तिथंच देव आहे म्हटली. अहंकार गेला तुका झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हो, एकदा अहंकार गेला की देव तिथंच आहे महाराज, तिथंच देव आहे. म्हणून जास्त काय करायची गरज. किती सोपा परमार्थ आपल्याला सांगितला. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. काय मिळालं? सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आणखीन काय? असो कोटे आठवची नाही, देहेच विदेही भूदशा. आणखीन तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्यांगा. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. चाल घ्यायची ना? चाल घ्यायची म्हणा, म्हणा मागे. तुका म्हणे आम्ही झालो अगत लाईट जाती हाय का? नाही, नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो
ढोलकी देवी चला